ताई तुमची काय मागणी आहे? आम्ही काल 3 वाजल्यापासून 3 ते 4 वाजल्यापासून त्यांचे सगळे बांधव शोधत होते. तर त्या शोधता नंतर म्हटले की आधी आम्हाला वाटलं की आई वडिलांबरोबर शेतात काम करायला गेली असेल, पण ती काम न करता ते म्हटले अवधी घरातून गायब झाली. मग त्यांनी नंतर आमच्या इथे आणि अजून एका ठिकाणी CCTV चेक करायला सुरुवात केली. तर एका ठिकाणावरून CCTVने तो इकडे सायकलवर त्या मुलीला घेऊन येताना दिसला. तर त्या म्हटले की आता इथून पाहू. तर आमच्या इथं तो अलीकडेच अडवला गेला होता. तो आमचा गुळाचा कारखाना होता, तिथली शेती होती, तिथून हे झाला होता. तर नंतर तो एवढं करून सुद्धा म्हणजे तो परत ते सगळं कृत्य करून आपण जे पोलीस शोधत होते आणि पोलिसांचं सुद्धा कौतुक आहे साहेब. 9 ते 10 पोलीस सगळे तपास करत होते. आमच्याकडे एक जण होते जिथं CCTV बसले होते तिथं होते आणि सगळीकडे चौकशी. हे अख्ख्या गावात हा मुलगा त्यांना शोधू लागत होता, एवढी त्याची हिंमत झाली. आणि नंतर स्वतःच एका शब्दात फसला की हा हे बघा मी मुलगी घेऊन गेले. आमच्या तिथल्या एक महिलाने तिला पाहिलं होतं आमच्या बाजूला येताना, कारण की आज ही जी घटना घडली माझ्या शेताच्या शेजारीच घडलेली आहे. त्याच्यामुळे ही म्हणजे विचार सुद्धा नाही करता येत की अशी घटना आज आमच्या पिंपळवणीत किंवा आपल्या तालुक्यात शिवजन्मभूमीत अशी व्हावी. आणि याच्यासाठी मी निषेध करते आणि ह्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे, कारण की आम्ही आज तिथं पाहिलंय स्वतः डोळ्यांनी की ह्या मुलीला काय केलंय, कसं केलंय. आज ही बोलण्याची गोष्ट नाहीये. आज मी पण महिला आहे, ती लहान महिला होती. आज आमच्याकडे हे सगळी जी बांधव आहेत, आज ही लताताई आहे, ती भाची आहे त्यांची. आज ती सुद्धा आमच्याकडे पहिल्यापणापासून लहानपणापासून ते आमच्याकडे काम करतात. आज ह्या समाजाला शेतात काम करून म्हणजे गेल्याशिवाय आपण काही खाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. आणि अशा याच्यात त्यांच्या 2 आजी घरी होत्या आणि तिला पण काहीतरी रॅश आलं होतं अंगावर म्हणून ती शाळेत गेली नाही आणि शाळेत नाही गेल्याचा हा सगळा हे झालाय. तर आज का होईना आज आपण ह्या आरोपीला सोडलं तर उद्या पण हा काल सोसवल, कारण की आज कुणी पण त्यांचं राहत नाही. सगळे म्हातारी माणसं घरी असतात. आज ह्या मुलीवर झालं, उद्या कोणत्या मुलीवर होईल, आज कोणत्या समाजातल्या होईल. तर ही गोष्ट होऊ नये, ह्या माणसाला फाशीच झाली पाहिजे ही आमच्या सर्व महिलांच्या वतीने म्हणजे आमची हे इथं आम्ही आज आंदोलनाला बसलोय. फाशीचं जेव्हा आपण तुम्ही द्याल लेखी तेव्हाच आम्ही इथून उठू, ही आमची सर्वांची भावना आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.